ठाणे शहरात लागू करण्यात आलेली 10% पाणी कपात रद्द करण्याबाबत प्राधान्य देण्यात येईल असं आश्वासन ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत। मुंबई महापालिकेकडून ठाण्याला देण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात कपात केल्यामुळे शहरात पाणीटंचाई जाणवत असल्याकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाकडून लक्ष वेधण्यात आलं। ठाणे शहरातील नागरी समस्या आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींसंदर्भात भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक आणि नगरसेविकांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांची आज सायंकाळी भेट घेतली। या शिष्टमंडळात माजी गटनेते नारायण पवार, मनोहर डोंबरे, भरत चव्हाण, मुकेश मोकाशी, कृष्णा पाटील, सुनील जोशी, नंदा पाटील, दीपा गावंट, अर्चना मणेरा, कमल चौधरी, कविता पाटील, मृणाल पेंडसे, प्रतिभा मडवी, नम्रता कोळी, राजकुमार यादव आदींचा समावेश होता। ठाणे शहराला अपुरा पाणीपुरवठा होत असतानाच मुंबई महापालिकेनं ठाणे शहराला देण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात कपात केली आहे। त्यामुळे शहरात तीव्र पाणीटंचाई भेडसावते। घोडबंदर रोडवरील काही सोसायट्यांमध्ये 1 ते 2 लाखांच्या टँकरची बिलं होत आहेत। नौपाडा, उथळसर, कळवा, दिवा, वागळे स्टेट भागात अपुऱ्या पाण्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। या पार्श्वभूमीवर 10% पाणी कपात रद्द करून पाणीगळती रोखण्याची मागणी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे करण्यात आली। त्यावर मुंबई महापालिकेच्या आयुक्तांबरोबर चर्चा करून पाठपुरावा करण्याचं आश्वासन आयुक्त राव यांनी दिलं आहे। अनेक सोसायटीमध्ये महिन्याला कमीत कमी 1 ते 2 लाख रुपये टँकरला बिलं द्यायला लागत आहेत। हा एक विषय चर्चा त्या ठिकाणी झाली पॉझिटिव्ह। 10% पाणी कपात लवकरच रद्द करण्यात येईल असं आयुक्तांनी आश्वासन दिलं आहे। दुसरा एक विषय त्या ठिकाणी होता की वृक्ष छाटणी। आयुक्तांनी आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन दिलं की वृक्ष छाटणी वर्षातनं 2दा आम्ही निविदा त्या ठिकाणी काढण्यात येतील, जेणेकरून अनेक रस्त्यालगत 50-50 वर्ष झाली झाडं वाढलेली आहेत आणि झाडं पडून त्या ठिकाणी मोठा अपघात होतो आणि त्यामुळे वर्षातनं 2दा निविदा त्या ठिकाणी काढली जाईल असं आयुक्तांनी आश्वासन दिलंय। वाहनतळ सर्व्हिस रोडला ज्युपिटरच्या बाजूला जे वाहनतळ आहे त्या ठिकाणी 1400 4 व्हीलर गाड्या लागल्या जातील। ते वाहनतळ गेली 4 वर्ष झाले बंद आहे। आयुक्तांनी सांगितलं महिनाभरात ते वाहनतळ चालू केलं जाईल आणि त्यामुळे सर्व्हिस रोडची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाहतूक कोंडी ही त्या ठिकाणी कमी होऊ शकते असं आयुक्तांनी त्या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं। नालेसफाईच्या बाबतीत पण जिथे जिथे काही तक्रारी असतील तर आम्हाला त्या ठिकाणी सकल भाग आहे, म्हणजे नौपाड्यासारख्या भागात असतील, घोडबंदर भागामध्ये सकल भागात पाणी वर्षानुवर्ष साठतंय। महानगरपालिकेचा बाहेरचा भाग असेल, वंदना टॉकीज असेल, राममर्त रोडचा गजानन महाराज चौक आहे, त्यानंतर कोपरीमधला भाग आहे, दुसरा पेड्या मारुती महागिरी कुळीवाड्यातला भाग आहे, असं ब्रह्मांडमधला भाग आहे। अनेक ठिकाणी वर्षानुवर्ष पाणी साठतं। त्या ठिकाणी पाण्याचा निचरा कसा होईल, अनेक ठिकाणी नाले साफसफाई केलेली आहे पण काही ठिकाणी अजून कामं झालेली नाहीत। ती कामं लवकरात लवकर पूर्ण करू असं आश्वासन आयुक्तांनी दिलेलं आहे। तर 10% पाणी कपात नाही बोले रद्द करणार, पाणी आणणार नाही। 10% मुंबई महानगरपालिकेकडनं ठाणे महानगरपालिका पाणी उचलते आणि मुंबई महानगरपालिकेने त्या ठिकाणी 10%चं पाणी कपात केलेलं आहे। आयुक्तांचं म्हणणं की मुंबई महापालिकेच्या आयुक्तांशी आम्ही चर्चा करून ही पाणी कपात लवकरात लवकर रद्द करू। मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून रवींद्र वायकर हे विजयी झाले। त्यामुळे जितेंद्र आव्हाडांनी त्यावर बोलण्यापेक्षा वायकर यांना शुभेच्छा द्यायला हव्यात असा सल्ला शिवसेना शिंदे सेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला आहे।
जो जीता वो सिकंदर, आता त्यावर बोलून काही फायदा नसल्याचंही सरनाईक यांनी सांगितलं. ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. एकदा पराभव झाल्यानंतर त्याबाबत पुन्हा मागणी करण्याचा अधिकार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवसेनेचा वर्धापन दिन हा वेगळा ठरणार असल्याचंही सांगितलं. त्यामुळे या मेळाव्यातील विचार ऐकण्यासाठी शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे. विधानसभेत जास्तीत जास्त जागा निवडून येतील यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठीच ही सभा महत्त्वाची असल्याचंही त्यांनी सांगितलं. 2 वर्षात सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यशस्वी झालेत. राज्यात लोकसभेला केवळ 15 जागा लढल्या आणि 7 जागा निवडून आणल्या. तर संजय राऊत सकाळी उठल्यानंतर काय बोलावे याचा विचार त्यांनी रात्रीच केलेला असतो अशी टीकाही त्यांनी केली. त्यातही बाळासाहेबांच्या शिष्यानं काय करायचे ते लोकसभेच्या निवडणुकीत करून दाखवले. आमचा पक्ष किती मोठा आहे हे लोकसभेच्या निकालानंतर स्पष्ट झाले. काही जणांनी बाळासाहेब यांचे मोडीत काढलेले विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा लोकांसमोर आणले. त्यामुळे बाकी कोण काय बोलतं त्यापेक्षा हे आपण मार्गक्रमण करत राहायचं असंही ते म्हणाले. और कल हम लोग माननीय एकनाथ शिंदे साहब क्या बोलते हैं, क्या विचार उनके हमारे सामने रखने वाले हैं और विधानसभा इलेक्शन के लिए उनके विचारों के माध्यम से हम क्या वहां से लेके जा सकते हैं, इसके लिए हम बहुत ही बड़े पैमाने पे सब शिव सैनिक वहाँ पे जमा हो जाएंगे और एक अलग माहौल हो जाएगा. एक हमारे लिए तो ये त्योहार है. सर, बड़े भाई को लेकर शिवसेना में मतभेद नजर आ रहे. निरुपम का बयान अलग आता है, शिक्षा जी का बयान अलग है. वही आपके जो सेनन बार ने एमपी उन्होंने कहा कि केंद्र में हमको इसे बैन दिया गया. केंद्रीय मंत्री की देखिए, ये तो पार्टी के प्रवक्ता और पार्टी के चीफ शिंदे साहब ही निर्णय ले सकते हैं. इस बारे में कुछ कहने लायक मैं क्या पार्टी का प्रवक्ता नहीं हूँ. मगर एक बात सही है कि महायुति और महायुति के माध्यम से हमें आगे भी विधानसभा का इलेक्शन लड़ना है. तो महायुति के माध्यम से बहुत ही अच्छी प्रतिक्रिया देते हुए हमें आगे बढ़ना है और फिर एक बार राज्य में महायुति की सत्ता ले आनी. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अंतिम करण्यात आलेल्या यादीत 2,23,225 इतके मतदार आहेत. त्यापैकी ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच 98,093 इतके मतदार असून त्याखालोखाल रायगड जिल्ह्यात 54,931 मतदार आहेत. यामुळे पदवीधर निवडणुकीत कोकण विभागातील 5 जिल्ह्यांपैकी ठाणे आणि रायगड जिल्ह्याचं राजकीयदृष्ट्या महत्त्व वाढले. या दोन्ही जिल्ह्यावर सर्व राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रित केले. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील शिक्षक आणि पदवीधर अशा 4 मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर झाल्यात. यामध्ये कोकण पदवीधर मतदारसंघाचाही समावेश आहे. या निवडणुकीसाठी 26 जून रोजी मतदान होईल. या निवडणुकीसाठी एकूण 25 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 12 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे संजय मोरे, मनसेचे अभिजित पानसे, तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अमित सरैया, उभाटाचे किशोर जैन यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेत. यामुळे या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे रमेश कीर आणि भाजपचे निरंजन डावखरे या दोन्ही उमेदवारांमध्ये लढत होणार असून या ठिकाणी महायुती विरोधात महाविकास आघाडी असा सामना पाहायला मिळणार आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी.
अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शासकीय इमारती, शासकीय निवासस्थानं तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेले रस्ते यांच्या दुरुस्तीची कामं संबंधित अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कंत्राटदारानं पूर्ण केली असून देखील त्या कामाचे पैसे कंत्राटदारांना सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अद्याप दिले गेले नाहीत. यासाठी वारंवार पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करून देखील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि शासन याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ असल्याचं ठेकेदारांचं म्हणणं आहे. कामाच्या अनुदानासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अधीक्षक यांच्याकडे पाठपुरावा केला असता सदर अधिकाऱ्यांनी आमच्याकडे पैसे नाहीत, त्यामुळे ठेकेदार हवालदिल झाले आहेत. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागानं ठेकेदार यांची प्रलंबित बिलं न देता 2023-24 या वर्षाकरिता कोट्यावधींच्या कामांना मंजुरी दिली. मात्र ठेकेदारांची उर्वरित बिलं दिली नसल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग आता टाळाटाळ करत असून या आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी आज समस्त ठेकेदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागात जोरदार निदर्शनं करून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तसंच येत्या 27 जूनपर्यंत आमची प्रलंबित बिलं न दिल्यास सार्वजनिक बांधकाम विभागानं हे आंदोलन अधिक उग्र करण्यात येईल असा इशारा त्या ठेकेदारांच्या वतीनं देण्यात आला आहे. आंदोलन छेडण्यामागचा सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की आत्ताची लोकसभा आणि राज्यसभा बघता शासनाने गेल्या 50 वर्षात जेवढी कामं मंजूर झाली नसतील तेवढी कामं ही 2023 ते 2024 या अर्थसंकल्पामध्ये मंजूर केलेली आहेत. सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागाकडची मंजुरी ही साधारणतः 64,000 कोटीची आहे. बिल्डिंग मेंटेनन्ससाठी साधारणतः 2100 कोटीची या लोकांनी कामं काढलेली आहेत. ग्रामीण विकासाच्या दुरुस्तीच्या खाली 25-15ची जी कामं आहेत ती साधारणतः 17,000 कोटीची आहेत. जलसंधारण विभागातले 29,000 कोटीची आहेत. जलजीवन मिशन जवळपास 26,000 कोटी रकमेची आहेत. अशी अंदाजे आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार अंदाजे 1 लाख कोटीच्याहून जास्त कामं ह्या शासनाने मंजूर केलेली आहेत. आता शासनाचा जर महाराष्ट्र सरकारचा जर बजेट पूर्ण बघितला तर तोच साधारणतः फक्त 70,000 कोटीच्या आसपास येतो आणि ह्यांनी कामच मंजूर केले ते 1 लाख कोटीच्या वरती, 1,000 लाख कोटीच्या वरती. हे पैसे आणणार कुठून तुम्ही? आणि ही कामं भरण्यासाठी महाराष्ट्रातले जेवढे काय कंत्राटदार आहेत यांनी आतापर्यंत जी काही सुरक्षा अनामत जी काय त्यांना EMD लागते भरायला ती जी भरलेली आहे, फिक्स डिपॉझिट वगैरे लागते ती अंदाजे 10,000 कोटीची आहेत. म्हणजे कंत्राटदारांची 10,000 कोटीची देयक म्हणजे जी आमची जी हक्काचे पैसे आहेत हे यांच्याकडे पडून आहेत आणि ही लोक आम्हाला देयक देत नाहीत. म्हणजे कंत्राटदारांनी करायचं तर काय करायचं? म्हणजे मला हे समजत नाही की शासन एकीकडे सांगते की आम्ही सगळीकडे विकासाचं पर्व करतोय, ते विकासाचं पर्व नसून हे कंत्राटदारांच्या विनाशाचं पर्व आहे असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे. तुम्ही अधिकाऱ्यांनी निवेदन दिले, अधिकाऱ्यांनी काय सांगितलं? अधिकारी आज अधीक्षक अभियंत्यांना मंत्रालयामध्ये बैठक असल्यामुळे तिकडे गेले होते. उप अधीक्षक अभियंत्यांना आम्ही निवेदन दिलेले आहे, त्यांनी ते स्वीकार केलेलं आणि ते वरती प्रशासनाकडे पाठवतील. परंतु सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की येत्या 27 तारखेपर्यंत आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलेले आहे. आम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा तसं रितसर पत्र दिलेलं आहे. येत्या 27 तारखेपर्यंत जर आम्हाला आमचा निधी वर्ग नाही झाला तर आम्ही लोक तातडीने 27 तारखेपासून अधीक्षक अभियंत्यांच्या समोर मंडप टाकून आम्ही आंदोलन करणार आहोत. आणि त्यात पण जर पूर्ण दिशा व्यवस्थित नाही झाली, आम्हाला निधी उपलब्ध नाही झाला तर मात्र पूर्ण महाराष्ट्रभर जन आंदोलन उभं राहील.